नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत हबप सोनालीताई करपे आहेत। निलंगा तालुक्यातील शिंदखेड येथे कीर्तन सेवा देण्यासाठी ताई आज आल्या होत्या। याच पार्श्वभूमीवर आज आपण ताईशी संवाद साधणार आहोत। ताई, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आज आपण बघतो समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपण अफलातून अशा प्रकारची प्रगती केलेली आहे। एवढी प्रगती केली असताना देखील आज अनेक अशा प्रकारच्या भौतिक सुविधा आज आपल्यासाठी उपलब्ध आहेत। असं असताना देखील आज जो काही मानव आहे हा समाधानी नाही। याच्या मागचे नेमके काय कारण आहेत, काय सांगाल तुम्ही आम्हाला? खरंच आज विज्ञानाच्या माध्यमातून खूप प्रगती झाली आणि सर्व क्षेत्रामध्ये प्रगती झाली माणसाची। पण प्रश्न असा आहे की तुमचा एवढी प्रगती असताना सुद्धा माणूस समाधानी का नाहीये? आमच्या आध्यात्मिक दृष्टीने त्याचं एकच उत्तर आम्हाला लक्षात येत आहे की माणूस एवढा असताना सुद्धा दुःखी आहे, असमाधानी आहे। तर त्याचं एकच कारण आहे की आपल्या जवळ जे आहे त्यात तो समाधानी नाहीये। दुसऱ्याचं पाहिलं की माणूस दुःखी होतो। हे आम्ही आध्यात्मिक धर्तीवरती सांगतो की जे आपल्या जवळ आहे त्यात तो समाधानी नाहीये, म्हणून तो एवढी प्रगती होऊन सुद्धा समाधानी नाही। आज बघतो आपण की समाजामध्ये मोठ्या प्रमाणात कीर्तन म्हणा, प्रवचन म्हणा किंवा सत्संग म्हणा, अशा प्रकारचे अनेक अशा प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आपल्या समाजामध्ये पाहायला मिळतात। एवढे धार्मिक कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात आणि असे धार्मिक कार्यक्रम होत असताना देखील आपल्याला मानवामध्ये जो बदल अपेक्षित आहे तो बदल आपल्याला पाहायला मिळत नाही। त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? खूप धार्मिक कार्यक्रम खूप मोठ्या स्वरूपामध्ये आता होत आहेत, घडून येत आहेत। बदल होतच नाही असं नाहीये, थोड्या बहुत प्रमाणामध्ये बदल होतोय। असंही म्हणजे मी दोन अंगाने समजावून सांगेल। अध्यात्म पचणं, अध्यात्म समजणं याच्यापेक्षा ते जगणं हे वेगळं असतं आणि ते फार कठीण असतं। आणि असंही सांगितलंय की मनुष्यानाम सहस्रेषु, हजारात एखादा माणूस म्हणजे त्या परिवर्तनाच्या वाटेवरती चालतो। आणि दुसरा एक भाग असा आहे की एवढे धार्मिक कार्यक्रम जास्त प्रमाणामध्ये होत आहेत पण माणसात अपेक्षित तेवढा बदल होत नाहीये। तर आज माणूस फक्त ऐकतोय ना, ऐकलेल्या जागेवर सोडतोय, तो त्या गोष्टी स्वीकारत नाही, जगण्याचा प्रयत्न करत नाही। तर जर जगण्याचा प्रयत्न केला तर अपेक्षेपेक्षाही जास्त माणसाला समाधान, परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल। आणि आणखी एक असं वाटतंय की टीव्हीवर जाहिरात कशी आहे ना, तशी माणसाची वृत्ती पण होत चाललेली आहे। जाहिरात बदलले की बुद्धीतले विचार बदलले, मग ते माणसाचे म्हणतात नाही, आपण म्हणतो शॉर्ट टाइम मेमरी झाली, तशातला एक प्रकार असल्या कारणानं ज्या चांगल्या गोष्टी जवळ ठेवून जपून त्या जगण्याचा जो प्रयत्न करायला पाहिजे तर तो माणूस प्रयत्न करत नाही, ऐकलं तिथं सोडून देतो। त्याच्यामुळे परिवर्तन अपेक्षित आपल्याला मिळत नाही। समाजामध्ये अनेक समस्या आहेत। आपण जर बघितलं की आज समाजामध्ये ज्येष्ठांचा आदर केला जात नाही, याकडे आपण कसे पाहता, काय सांगाल? खरंच आदर करत नाहीयेत, म्हणजे बऱ्यापैकी पाहायला मिळतंय की ज्येष्ठांचा आदर नाही। त्याचं एक छोटस असं एक कारण असू शकतं की प्रत्येकामध्ये अशी एक भावना निर्माण झाली, मला जे कळतं ते कुणालाच कळत नाही। ह्या गोष्टीमुळे आपण थोरा मोठ्यांचा आदर न करणं, किंवा मग आपली संस्कृती काय सांगते की तुम्ही ज्येष्ठ लोकांचा आदर करा, आणि ज्येष्ठ माणसं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एवढे महत्वाचे आहेत, ते आपलं भले त्यांच्यापेक्षा एक अभ्यास जास्त असेल पण त्या अनुभवाने आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतात। आणि आपली संस्कृती शिकवते आपल्याला की आपण ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे। पण आपण फक्त काही गोष्टी शिकत गेलोय पण आपली संस्कृती आपण शिकण्याचा आणि जोपासण्याचा प्रयत्न करत नाहीयेत। त्याच्यामुळे ज्येष्ठांचा अनादर आणि कुठेतरी आपल्या गोष्टी, आपली संस्कृती याच्याबद्दल जे आपलं दुर्लक्ष आहे या बाबतीतलं, त्याचंच हे रूप आपल्याला पाहायला मिळतं की ज्येष्ठांचा आदर आपल्याकडनं होत नाहीये, म्हणजे बऱ्यापैकी होत दिसत नाही। कुटुंब व्यवस्था म्हणा किंवा समाज, कुटुंब व्यवस्था म्हणा किंवा विवाह संस्था म्हणा, आज आपण बघतो समाजामध्ये हे धोक्यात आलेले आहेत। हो, याबद्दल तुम्ही काय सांगाल मला? नेमकं खरंच वाईट वाटतंय की कुटुंब जी व्यवस्था आहे ती जवळपास मोडकळीस आल्यासारखी झालेली आहे। एकत्र कुटुंब नको, माझी पत्नी, माझा पती, आई वडील नको, ही फार समाजासाठी, खरं तर भारतीय संस्कृतीसाठी एक काळिमाच आहे ही गोष्ट, असं मला स्वतःला वाटतंय। भारतीय लोकांसाठी खरंच एक धोक्याची घंटाच आहे असं म्हणायला काही हरकत नाही। घरामध्ये आजी आजोबा नको असतील तर घरातल्या छोट्या लेकरांना संस्कार कोण देणार, त्यांना कोण माया देणार, त्यांना आपल्या जुन्या गोष्टी कोण समजावून सांगणार? पण अलीकडे आपण म्हणतो ना की
शिक्षण हे माणसं जोडण्यासाठी आहे, एका घराची 2 घरं करण्यासाठी नाहीच आहे. पण हे समजून घेतलं पाहिजे. आणि अलीकडे आता मुली शिकल्या, मुलगा शिकला, दोघं विवाह बंधनामध्ये बांधल्या गेले, त्यांना असं वाटतं की आपल्याला स्वतंत्र कुटुंब पाहिजे, जगण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. कुठेतरी या खोट्या जगण्याच्या स्वातंत्र्याच्या या सगळ्या मोहमायेला बळी पडून माणसं कुटुंब व्यवस्थेकडे ज्या नजरेनं पाहायला पाहिजे त्या नजरेनं पाहत नाही. पण ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. भारतीय लोकांसाठी तर ती धोकेदायक गोष्ट आहे, असं माझं स्वतःचं मत आहे. ते आपली जी काही संस्कृती आहे अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारची संस्कृती म्हणून गणली जाते. पण याच संस्कृतीमध्ये म्हणा किंवा याच समाजामध्ये म्हणा आज दिवसेंदिवस वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे. याकडे कसे पाहता, काय सांगाल तुम्ही आम्हाला? तेच कारण आहे ना की वृद्धाश्रमांची संख्या का वाढली. खर तर अगदी मातीतली माणसं, ही कष्टकरी माणसं, शेतकरी माणसं जेव्हा आपल्या लेकराला घडवतात, त्याला घडवत असताना स्वतःचा विचार करत नाही, फक्त लेकरू घडलं पाहिजे, ते खूप शिकलं पाहिजे. मग ते शिकतंय, खूप मोठ्या पदावर जातो मुलगा, इथपर्यंत की अगदी परदेशात सुद्धा तो स्वतःचं अस्तित्व उभा करतो नोकरीच्या माध्यमातून, बिझनेसच्या माध्यमातून. पण या सगळ्या गोष्टी मोठ्या होत असताना, विकसित होत असताना किंवा प्रगतीपथावर जात असताना तो त्याच्या कामाला प्राधान्य देतोय. कामाला प्राधान्य देऊ नये असं आमचं मत नाहीये, पण ज्यांनी काम करण्यायोग्य बनवलंय आपल्याला त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या पत्नीला वेळ देतो आपण, पण आपल्या आई वडिलाला वेळ देत नाही. ही चुकीची गोष्ट आहे. एक सामाजिक स्तरावरती ज्यांनी आपल्याला घडवलं, वाढवलं, त्यांना आपण कुठेतरी वृद्धाश्रमात टाकतोय आणि आपण आपलं सुख चैन मध्ये जीवन जगतोय. तर ही गोष्ट काही चांगली वाटत नाही. वारकरी संप्रदाय या गोष्टीला मान्यता देत नाही. संप्रदायाने सांगितलंय की आई वडील आपलं सगळं काही आहे, अगोदर तुम्ही त्यांना मान द्या, त्यांची सेवा करा आणि मग त्यांना सोबत ठेवून तुम्ही तुमच्या जीवनाची प्रगतीची वाटचाल करा. आता असं झालंय की पैसा एवढा झालाय की त्या पैशापुढे माणूस माया हरवून बसलेला. जुन्या काळामध्ये पैसा कमी होता आणि प्रेम माया जास्त होती. आता पैसा जास्त झाला, माया कमी झाली. पण माया ही कधीच पैशापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे पैसा हा माया ममता प्रगत नाही. पण हे आपलं अज्ञान म्हणावं लागेल किंवा या पाश्चिमात्य संस्कृतीचा एवढा आपल्या मनावर, बुद्धीवर परिणाम झाला असं म्हणावं लागेल की आपण कुठेतरी त्यांचं स्वीकारतोय आणि आपलं जे धन आहे त्या धनाकडे आपलं दुर्लक्ष आहे. त्याच्यामुळे वृद्धाश्रम या सगळ्या गोष्टी वाढलेल्या दिसतात आपल्याला. जगाच्या पाठीवर सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश म्हणजे भारत देश. जवळपास आता 150 कोटीच्या घरात आपली लोकसंख्या गेली म्हणजे तर कदाचित चुकीचं होणार नाही. तर 150 कोटीचा जो काही देश आहे आपला, या 150 कोटीच्या देशामध्ये आपण बघतो की आज प्रत्येक व्यक्ती एकाकी पण म्हणा, एकटेपण म्हणा, ह्या समस्येला फेस करत आहे किंवा सामोरे जात आहे. याचं नेमकं काय कारण आहे? एकाकीपणाला खरंच माणूस सामोरं जातोय, एकलकोंडा झालाय. पूर्वी अशी परिस्थिती होती की माणसं आपलं काम झालं ना आपल्या मित्रांजवळ जाऊन बसायची. मग चौकात असेल, कट्ट्यावर असेल किंवा गावच्या कठड्यावर असेल, माणसं एकत्र यायची, विचाराचे देवाणघेवाण करायची. पण हे मोबाईल आल्यापासनं माणसं आपला वेळ मोबाईल मध्ये जास्त घालतात. आपल्या मित्रांना, आपल्या परिवाराला, कुटुंबातल्या समवयस्कर किंवा ज्येष्ठ लोकांना ती काही वेळच माणसं द्यायला तयार नाहीयेत. आणि मग त्याच्यातूनच एकलकोंडेपणाची सवय लागणं आणि माणूस एकाकी राहणं, हा सुद्धा खूप भीषण प्रश्न आहे की माणूस एकाकी झालेला आहे. आणि त्या एकाकीपणामुळे कुठे आपलं मन मोकळं नाही, आपल्याला पाहिजे तसा चांगला मित्र नाही. तर याच्यामुळे मग नको त्या गोष्टी समोर येतात. आणि माणूस म्हणतात ना की रिकाम डोकं भूताचं घर असं म्हणण्याची आपल्याकडे प्रथा आहे. ते रिकामं डोकं असेल किंवा माणूस एकटा असेल तर तो एकाकीपणा अगदी माणसाला संपवण्यापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. त्याच्यासाठी ही एकाकीपणा सुद्धा एक चुकीची गोष्ट आहे. ही तांत्रिक गोष्टीला आपण जास्त वेळ दिला आणि आपलं अंतःकरण मोकळं करण्यासाठी आपण कधी माणसं जोडण्याचाच प्रयत्न नाही केला, त्याच्यामुळे अशा समस्या उभ्या राहिलेल्या आहेत असं मला वाटतं. आपला जो काही देश आहे जगाच्या पाठीवरती तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आणि ही जी काही तरुण पिढी आहे आज आपण बघतो व्यसनाधीनकडे वळलेली आहे म्हणा किंवा व्यसनेच्या आहारी गेली आहे. याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा? तरुण पिढी व्यसनाच्या आहारी चालली याचं एक नाही अनेक कारण आहेत. जसं की कुणी कौटुंबिक ताणतणावातून पती पत्नीचं जमत नाही,
घरात काहीतरी वाद आहे त्याच्यातून कोणी व्यसनाधीनतेकडे वळत असेल. अजून एक रिझन असेल त्याचं की संगती चांगली नाही, हे पण रिझन आहे की माणूस व्यसनाधीनतेकडे वळतोय. कुणी कुणी आता बेरोजगारीचं पण प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे, त्याच्यामुळे माणूस निगेटिव्ह विचारानं व्यसनाधीनतेकडे वळतोय. तर व्यसनाधीनतेसाठी एक कारण नाही, अशी अनेक कारण आहेत. पण मला असं वाटतंय की आपल्या जीवनातली जी समस्या आहे, मग ती कौटुंबिक समस्या असेल, पती पत्नीचं जमत नाही ती समस्या असेल, किंवा आपण बेरोजगार आहोत ती समस्या असेल, किंवा संगत चुकीची असेल, त्या माध्यमातून जे आपण व्यसनाकडे वळतोय म्हणजे आपल्याला वाटतं की त्या समस्येचं समाधान व्यसन आहे. तर समस्येचं समाधान म्हणजे व्यसन केलं तर आपण समस्येतून मुक्त होतोय असं नाहीये, हे त्याच्यावरचं सोल्युशन नाहीये. आपल्या जीवनात जी काही समस्या असेल त्या समस्येचा आपण अभ्यास करणं, आपल्यापेक्षा ज्येष्ठ लोकांचा अनुभव, आपल्यापेक्षा आपल्या जीवनात जर चांगले मित्र असतील तर त्यांचं मार्गदर्शन घेणं, ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेणं, आई वडिलांचं मार्गदर्शन घेणं, त्यातून समस्या सोडवणं हा मार्ग आहे. व्यसनाधीनतेकडे वळणं हा काही त्याच्यावरला मार्ग नाहीये. आणि व्यसनाधीनता जी वाढते आहे तर त्यातून भारत देशाचं भविष्य धोक्यात आहे. कारण तरुण हा भारताचा कणा आहे, तरुण भारताची ताकद आहे. ती आपली ताकद, ते आपले तरुण जर व्यसनाच्या आहारी गेले तर आपलं भविष्य साहजिकच धोक्यामध्ये आहे. हे आपल्या समाजासमोर अनेक समस्या आहे. आणि त्यामध्ये आता आणखी एक समस्येची भर पडलेली ती म्हणजे जे उच्च शिक्षित जे काही जोडपं आहे त्यांच्यामध्ये घटस्फोटाचं प्रमाण फार वाढलेलं आहे. याकडे कसे बघता, काय सांगाल तुम्ही आम्हाला? घटस्फोटाचं प्रमाण, घटस्फोट होण्याचं माझ्या मते एकच कारण आहे, जिथे विचार विसंगत होतात आणि विसंगत विचारातूनच घटस्फोटासारखे प्रकरण समोर येतात. जुन्या काळामध्ये म्हणजे आपली भारतीय संस्कृतीच अशी आहे की छोट्यांनी मोठ्यांचं ऐकायचं, पत्नीनं पतीचं ऐकायचं. पण आता सगळे शिकले, पत्नी सुशिक्षित आहे, पती सुशिक्षित आहे, दोघं कमावतायत. आता त्यांना वाटतं मी माझा डिपेंड आहे, मी कोणावर अवलंबून नाही. मुलीला वाटतं मी माझी कमावतीये, मला पगार आहे, मुलाला वाटतं मी माझा कमावतोय. आणि त्याच्यातून दोघांचे विचार विसंगत झाले, वैचारिक पातळीवरती विकृती विसंगती निर्माण झाली की मग एकत्र राहण्यात काहीच अर्थ नाही आणि मला कोणावर विसंबून राहायची गरज नाही, त्याच्यामुळे मी माझी जगू शकते. या फोल विचारानंच घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय. पण मी माझी कमावते, मी माझा कमावतो, माझे आणि ह्याचे विचार जुळत नाही, यापेक्षा आपल्या परंपरा आपल्याला काय शिकवतायत याच्याकडे माणसांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे. जेणेकरून घटस्फोट हा प्रकार आपल्या भारतीय विशेष करून हिंदू संस्कृतीमध्ये घटस्फोट हे प्रकरणच नाहीये, नसल्यासारखं आहे. पण त्या अलीकडे कुठे आपण एक फ्रीडमच्या म्हणजे काय म्हणतात ना, जगण्याचं एक स्वातंत्र्य आहे, या फोल विचारातून हे सगळं घडत आहे. ते आजचा जो काही आधुनिक मानव आहे हा मन शांती हरवून बसलेला आहे. तर याला मन शांती नेमकं कुठे मिळेल, काय सांगाल तुम्ही आम्हाला? आम्ही आध्यात्मिक लोक आहोत, आम्ही संप्रदायाला जपणारी लोक आहोत. आम्ही तर एकच सांगणार की तुम्हाला तुमच्या मनाला विसावं वाटत असेल तर त्याच्यासाठी एकच करा, संप्रदायामध्ये या, गाथा ज्ञानेश्वरीची संगती करा, ज्ञानेश्वरी वाचा, तुकोबरांचा गाथा वाचा. ज्या आमच्या तुकोबरांनी स्वतःची एवढी संपत्ती लोकांना वाटून दिली, कर्ज खत पाण्यात बुडवली, मग महाराजांना कळालं की या सगळ्या वैभवात खरं समाधान नाहीये, तर आपण बाहेर जगात समाधान शोधण्यापेक्षा अंतर्मुख कधीतरी झालं पाहिजे. आपण आपल्या आतमध्ये आपण वळून पाहिलं पाहिजे, तिथं खरं समाधान आहे. मी तर म्हणेल आपल्याकडे ग्रंथ संपदा एवढी आहे, जेव्हा आपण खरंच आध्यात्मिक साहित्यामध्ये स्वतःला डुबवून घेऊ ना, तेव्हा माणसं खरी स्थिर, खरी संधी मुक्त होतील. पण खऱ्या अर्थानं त्या अध्यात्माच्या प्रवाहात माणसानं आलं पाहिजे, हे माझं मत आहे. ताई, आपण अध्यक्ष असलेल्या कल्याण स्वामी संस्थानाबद्दल तुम्ही आम्हाला अधिक काय सांगाल? कल्याण स्वामी संस्थान बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात चकलंबा गावी कल्याण स्वामी संस्थान नावाचं संस्थान आहे. कल्याण स्वामी महाराजांच्या नावावरूनच त्या संस्थानचं नाव आहे. ते 1100 वर्षापूर्वीचं जुनं देवस्थान आहे. महाराजांची संजीवनी समाधी आहे आणि महाराजांच्याच परंपरेमध्ये म्हणजे प्रत्येक पिढीला एक संन्यासी महात्मा अशी परंपरा थेट आमच्यापर्यंत आलेली आहे. आता आमचे भाऊ तिथे उत्तराधिकारी आहेत. महाराजांचं व्यक्तिमत्व खूप प्रभावी आणि अध्यात्माचं म्हणजे जी आपली अध्यात्म शक्ती आहे किंवा आपलं जे अध्यात्म क्षेत्र आहे त्याच्यामध्ये त्यांचं खूप उंचीचं स्थान होतं आणि महाराज हे नाथपंथीय होते.
आज त्या संस्थांच्या अंतर्गत मागच्या 16-17 वर्षापासून आम्ही मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालू केली, ज्या संस्थेमध्ये 250-300 मुली कथा कीर्तनाचा अभ्यास करतात. महाराष्ट्रभरातले लेकरं तिथे कीर्तन गायन, कथा, पखवाज वादन, हार्मोनियम वादन, भजन गायन ह्या सगळ्या अध्यात्माशी जोडलेल्या सगळ्या गोष्टी ते शिकतायत. आणि खूप मुली कीर्तनकार, कथाकार म्हणून आज त्या छोट्याशा संस्थांच्या माध्यमातून नावारूपाला आलेल्या आहेत. मुलींसाठी खूप काही चांगलं त्या संस्थांच्या अंतर्गत एक चांगलं काम चालतंय. आपला लातूर जिल्हा असेल, महाराष्ट्रात असा एकही जिल्हा राहिला नाही त्या जिल्ह्यातली मुलगी तिथे शिकायला नाही. आणि महाराष्ट्राबाहेर आंध्र, कर्नाटक, बेळगाव, म्हणजे कर्नाटक मधून बेळगावच्या भागातून काही मुली आहेत. मध्य प्रदेश, जिथे मराठी भाषिक प्रांत आहे महाराष्ट्राशी जोडलेला, तिथून काही लेकरं तिथे कथा कीर्तनाचा अभ्यास शिकण्यासाठी आहेत. आणि कल्याण समाज संस्थांच्या अंतर्गत मुलींची वारकरी शिक्षण संस्था आपण चालवावी, त्याच्या पाठीमागे एकच उद्देश आहे की आता लोकांकडे संपत्ती, पद, मान, प्रतिष्ठा भरपूर आहे, फक्त संस्काराचा अभाव आहे. संस्थेमध्ये शिकलेली मुलगी भले ती महाराज होईल न होईल, कथाकार बनल न बनल, म्हणजे कोणी आजपर्यंत फेल गेलेलं नाहीये, पण भविष्यात सुद्धा तिला या क्षेत्रात किती यश मिळेल तो भाग वेगळा, पण एक ती चांगली संस्कारक्षम मुलगी बनेल आणि ती भविष्यात राशीचा माप ओलांडून लक्ष्मीच्या रूपाने ज्या घरात जाईल, तर त्या घराच्या आध्यात्मिक संस्कार असल्या कारणानं ज्या घरात ती जाणार आहे लक्ष्मीच्या रूपानं, ती एका घराचे 2 घरं तरी करणार नाही, एवढा तरी विश्वास मला आहे. धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात, त्यामुळे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.